नमस्कार. आजचा आपला प्रवास कुसार पेठेकडे. शहरात साऱ्या सुखसोयींनी परिपूर्ण असं आयुष्य जगताना आपण सारंच आलबेल जैसे थे असेल या समजुतीत जगत असतो. पाणी, निवारा, शाळा, दवाखाना, रोजगार या तर गृहीत धरलेल्याच गोष्टी. पण याच मूलभूत गरजांचीही जिथे वानवा आहे अशा आदिवासी वस्त्यांमध्ये, छोट्या वाड्यांमध्ये जीवन किती संघर्षपूर्ण रूप घेऊन पुढे येतं हे पाहायला आजचा आपला प्रवास कुसार पेठेकडे. पुण्यापासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात आजही वीज नाही, पाणी नाही, शाळेची खोली आहे म्हणायला, पण तिथे शाळा सुरू असेलच याची खात्री नाही. दवाखान्यासाठी चांगली अर्ध्या तासाची पायपीट करावी लागते. तोरण्याला वळसा घालून वरोटी बुद्रुकला आलो की तिथून पुढे कुसारपेठची वाट ही खड्या चढणीची. जवळपास 30 मिनिटाचा हा ट्रेक करून आमची पुरेशी दमछाक झाली. कुसारपेठच्या आया बहिणी केवळ 2-4 हंडे पाण्यासाठी दिवसातून 1-2 वेळा याच रस्त्याने ये जा करतात. डोंगर माथ्यावरचे गाव, छोटछोट्या तुकड्यात भात पिकवावा इतकीच रोजगाराची संधी. म्हणूनच कुसारपेठेतले सारेच बापडे पुण्यात किंवा कोकणात मोलमजुरीचे काम करतात. अडीअडचणीला घरात काही मदत लागली तर मात्र मग सारा भरवसा दैवावरच. सारी घरे कुडाची. थंडी पावसापासून संरक्षण म्हणून घरांना खिडक्याही नाहीत. घरातच गुरे, कुत्री, कोंबड्या, जाळण्यासाठी सरपण आणि तिथेच त्यांच्यामध्ये खेळणारे एखादे कच्चे बच्चे. अशा कुपोषित वातावरणात आजारपण साथीनं निमंत्रणच. आजारी माणसाला अडीअडचणीला खांद्यावर उचलून अर्ध्या तासावरच्या सरकारी दवाखान्यात न्यावं लागतं. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यानं होणारा मृत्यू ही गोष्ट इथल्या जीवनानं जणू स्वीकारलीच आहे. आजींचे पती मागच्याच वर्षी अचानक गेले. हातातोंडाची मिळवणी करण्यात आजारपणाकडे लक्ष द्यायला वेळ कुणालाय. दादा व बयाजी पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हमाली करतात. इकडे बघ दुसरी एक म्हणून दाखव. संगीताची शाळा 4थी नंतर सुटली. छोट्या भावाला सांभाळणार तरी कोण. बंड्या शाळेत जातो. हुशार आहे. अक्षर पाहिलंत. वाचून दाखवतोस का रे बाळा मला हे? पानात रूपातर पावसाका आला की पान वरोटी बुद्रुकची शाळा हाच एक पर्याय शिक्षणाचा. बंड्यासारखीच गावातली 2-4 मुलं मात्र हट्टी आहेत. वरोटी बुद्रुकला शाळेसाठी त्यांची पायपीट चालूच असते. हाच एक आशेचा किरण. तुमच्या आमच्या आवाक्यातला हा प्रश्न नाहीच. पण सूर्यास्ताबरोबर येणाऱ्या गडद अंधारात प्रकाशाचा एखादा तरी किरण आपण घेऊन येऊ शकतो काय? कुसुमाग्रजांच्या ओळींची आठवण येते. सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणलेत. ते देणार नाहीत प्रकाश, पेटवणार नाहीत दिवे. ते फक्त जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय, तुझ्या आणि माझ्या मनातला.